नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। त्या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती आहे। न्यूज अशी आहे, पावसाचा अधिक मास, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आपण पाहू शकताय। या ठिकाणी तुम्ही जी पिक्चर पाहत आहात ती पिक्चर महाड या शहराची आहे आणि महाड या शहरामधून वाहणारी जी काही सावित्री नदी आहे त्या सावित्री नदीमुळे या ठिकाणी महाड या शहरामध्ये अशा प्रकारची पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली तुम्ही पाहू शकताय। त्या ठिकाणी जी सावित्री नदी आहे त्या सावित्री नदीविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी पहा, जी सावित्री नदी आहे तिचं उगमस्थळ महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्य 5 नद्यांचे उगमस्थान आहे। या 5 नद्यांमध्ये जी पहिली नदी आहे ती आहे वेण्णा नदी, नंबर 2 आहे सावित्री नदी, नंबर 3 कृष्णा नदी, नंबर 4 कोयना नदी आणि नंबर 5 वरती गायत्री नदी तुम्ही पाहू शकताय। त्या ठिकाणी आयोग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतं की साताऱ्यामधील जे काही महाबळेश्वर हे ठिकाण आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम होतो। तर या ठिकाणी या ज्या नद्या आहेत यांची नावे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण एक ट्रिक बनवली आहे। ट्रिक अशी आहे, वीरेंद्र सहवाग कमाल का गेंदबाज था। तर आपणा सर्वांना माहिती आहे वीरेंद्र सहवाग हा कमालीचा फलंदाज होता, परंतु या ठिकाणी आपण त्यांना गेंदबाज घेतला आहे कारण या ठिकाणी त्यांना आपल्याला आपल्या ट्रिकमध्ये योग्य बसवायचं होतं। तर या ठिकाणी जी ट्रिक आहे तिला समजून घेऊया। या ठिकाणी जे वीरेंद्र आहे सुरुवातीचं वी हे वेण्णा नदीसाठी आहे, सहवाग मधलं सुरुवातीचं जे स आहे ते सावित्री नदीसाठी आहे, कमाल मध्ये सुरुवातीचे जे क आहे ते कृष्णा नदी संदर्भात आहे आणि का हा जो शब्द आहे तो आपण कोयना या नदीसाठी घेतलेला आहे आणि गेंदबाज मध्ये या ठिकाणी आपण गायत्री या नदीसाठी गेंदबाज हा शब्द प्रयोग या ठिकाणी आपण केलेला आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही ही जी ट्रिक आहे ती लक्षात ठेवली तर या ठिकाणी नक्कीच महाबळेश्वर या ठिकाणी ज्या काही महत्त्वपूर्ण 5 नद्यांचे उगमस्थान आहे त्या नद्यांची नावे या ठिकाणी तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकताय। ट्रिक पुन्हा एकदा वाचून घ्या आणि ही जी ट्रिक आहे तिला मी तर म्हणेल तुम्ही पाठ करून घेतलं पाहिजे आणि तुमच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्समध्ये एका ठिकाणी ही जी ट्रिक आहे तिला तुम्ही राईट डाऊन ही केलं पाहिजे। ट्रिक, वीरेंद्र सहवाग कमाल का गेंदबाज था। महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणाऱ्या 5 नद्या ज्यामध्ये वेण्णा नदी, सावित्री नदी, कृष्णा नदी, कोयना नदी आणि गायत्री नदी या नद्यांचा समावेश होतो। जी सावित्री नदी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजे जी काही पश्चिम दिशा आहे, पश्चिम दिशेला वाहणारी जी काही नदी असते त्या नदीला आपण पश्चिम वाहिनी नदी असे म्हणतो आणि जी नदी पूर्व दिशेने वाहते तिला आपण पूर्व वाहिनी नदी असे म्हणतो। तर सावित्री ही पश्चिम दिशेला वाहणारी नदी आहे म्हणून आपण तिला पश्चिम वाहिनी नदी असे म्हणतो। या ठिकाणी सावित्री नदीच्या काठावर जी काही महत्त्वाची शहरे वसली आहेत त्यामध्ये पोलादपूर, महाड ज्या ठिकाणी पूर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, माणगाव आणि श्रीवर्धन ही महत्त्वपूर्ण शहरे या ठिकाणी सावित्री नदीच्या काठावर वसलेली आपण पाहू शकतो। पुढे जी सावित्री नदी आहे ती रायगड जिल्ह्यातील जी काही बाणकोटची खाडी आहे या खाडीमध्ये सावित्री नदी अरबी समुद्राला किंवा अरबी सागराला जाऊन मिळते। तर या ठिकाणी जी सावित्री नदी आहे ती अरबी समुद्राला कोणत्या खाडी जाऊन मिळते हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करून घ्यायचा आहे। सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे हा पॉईंट या ठिकाणी आपल्याला माहिती असला पाहिजे। त्याचबरोबर सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे महाबळेश्वर ठिकाण आहे, महाबळेश्वर या ठिकाणी सावित्री नदीचा उगम होतो आणि महाबळेश्वर याच ठिकाणी इतर 4 नद्याच्या म्हणजे एकूण 5 नद्यांचे उगमस्थान आहे। त्या 5 नद्यांची नावेही तुम्हाला या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायची आहेत। चलूया पुढच्या न्यूजकडे।
जी पुढची न्यूज आहे ती नमामि गंगे जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, नमामि गंगे प्रकल्पात भीषण दुर्घटना, विजेच्या धक्क्याने 16 मृत्यू, अशा प्रकारची ती न्यूज आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जो काही नमामि गंगे कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपणासाठी महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून। मग या ठिकाणी हा जो नमामि गंगे कार्यक्रम आहे तो म्हणजे एकात्मिक संवर्धन अभियान आहे। म्हणजे जी काही आपली गंगा नदी आहे त्या गंगा नदीचे संवर्धनासंबंधी हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी नमामि गंगे कार्यक्रमाचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे त्यामध्ये जी काही आपली राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे या नदीचे जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण आपल्याला प्रभावीपणे कमी करायचे आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय नदीचे आपल्याला संरक्षण करायचे आहे व तिचे पुनर्जीवनही या ठिकाणी आपल्याला करायचे आहे। मग अशा प्रकारची ही दोन मुख्य उद्दिष्टे या ठिकाणी आपल्याला नमामि गंगे या कार्यक्रमाची दिसतात। नमामि गंगे हा जो कार्यक्रम आहे तो केव्हा सुरू झाला तर जून 2014 मध्ये केंद्र सरकारने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आणि केंद्र सरकारचा जे काही फ्लॅगशिप प्रोग्राम असतो त्या प्रोग्रामच्या अंतर्गत नमामि गंगे हा कार्यक्रम येतो। मग या ठिकाणी फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे। त्या ठिकाणी पहा, फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट आर दोज प्रोग्राम, म्हणजे फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे ते प्रोग्राम असतात जे खूपच महत्त्वपूर्ण असतात आणि ज्यांना खूपच अति महत्त्व दिले असते आणि ते राष्ट्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असतात। आपणा सर्वांना माहिती आहे की गंगा ही नदी भारतासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे। गंगेच्या पट्ट्यामध्ये आपल्याला उत्तर प्रदेश, बिहार अशा प्रकारची राज्ये येतात आणि या भागामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सर्वाधिक लोकसंख्या याच पट्ट्यामध्ये निवास करताना आपल्याला दिसते। त्या कारणामुळे गंगा नदीचं महत्त्व भारतासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध कारणाने अनन्यसाधारण असलं आहे। त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे इश्यू आहेत ज्यामध्ये हेल्थ, एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, इरिगेशन, अर्बन रूरल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट असे काही जे महत्त्वाचे विषय आहेत त्या महत्त्वाचे विषय सोडवण्यासाठी जो कोणता प्रोग्राम किंवा जो कोणती योजना केंद्र सरकारकडून आणली जाते त्या योजनेला फ्लॅगशिप प्रोग्राम किंवा फ्लॅगशिप योजना असे म्हणतात। फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणजे अति महत्त्वपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारा प्रोग्राम म्हणजे फ्लॅगशिप प्रोग्राम। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर या ठिकाणी जो काही नमामि गंगे कार्यक्रम आहे तो जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येतो आणि नदी विकास आणि गंगा पुनर्जीवन जो काही विभाग आहे जो की जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येतो या विभागाअंतर्गत हा जो प्रोग्राम आहे तो राबवला जातो। या ठिकाणी जो काही कार्यक्रम आहे तो नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा द्वारे राबवला जातो। म्हणजे एक आपलं राष्ट्रीय मिशन आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आपली जी गंगा आहे तिला स्वच्छ करायचं आहे आणि त्यासाठी नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा हा उपक्रम राबवला जात आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गतच या ठिकाणी नमामि गंगे हा कार्यक्रम येतो। पुढे इन डिटेलमध्ये जर आपण नमामि गंगे हा जो कार्यक्रम आहे याची जर चर्चा केली तर नमामि गंगे इज द इम्प्लिमेंटिंग विंग ऑफ नॅशनल गंगा काउन्सिल। त्या ठिकाणी पहा, जी काही नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा याचं जे काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करण्याचं कार्य या ठिकाणी नॅशनल गंगा काउन्सिलकडून केलं जातं जी की 2016 मध्ये स्थापन करण्यात आली होती। आणि या ठिकाणी नॅशनल गंगा रिव्हर बेसिन जी काही अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीच्या जागेवर या ठिकाणी नॅशनल गंगा काउन्सिलची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली होती। या ठिकाणी हा पॉईंट खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की नॅशनल गंगा काउन्सिलची स्थापना केव्हा करण्यात आली 2016 मध्ये। नॅशनल गंगा काउन्सिलची स्थापना कोणत्या अथॉरिटीच्या जागेवरती करण्यात आली तर नॅशनल गंगा रिव्हर बेसिन अथॉरिटीच्या जागेवर नॅशनल गंगा काउन्सिलची स्थापना करण्यात आली। आणि नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा हे जे मिशन आहे याची अंमलबजावणी कोणत्या काउन्सिलकडून
किंवा कोणत्या संस्थेकडून केली जाते तर आहे नॅशनल गंगा काउन्सिल। हे 1-2 पॉईंट या ठिकाणी बनू शकतात, ते पॉईंट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे समजून घ्यायचेत आणि ते तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित प्रकारे राईट करूनही घ्यायचे आहे। त्या ठिकाणी जी काही वित्तीय तरतूद आहे ती 20,000 कोटी रुपयाची करण्यात आलेली आहे। जो काही निधी आहे तो नॉन लॅप्सेबल कॉर्पसमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी जो काही 20,000 कोटीचा निधी या ठिकाणी केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा या उपक्रमाला दिला आहे तो लॅप्स होणार नाही, म्हणजे हे 20,000 कोटी या ठिकाणी तुम्हाला याच मिशनवरती याच कार्यक्रमावरती ते खर्चच करावे लागतील। त्याचबरोबर या ठिकाणी जो काही आपली गंगा नदी आहे आणि गंगा नदीचा जो काही बेसिन एरिया आहे त्या एरियामध्ये जवळपास 288 प्रकल्प या ठिकाणी निर्माण केले जाणार आहेत किंवा 288 प्रकल्पांचा या ठिकाणी समावेश आहे, ज्याच्या माध्यमातून जी गंगा नदी आहे तिचं वाढलेले जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण या ठिकाणी कमी केलं जाईल। मग या ठिकाणी जो काही प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये कोणकोणते मुख्य घटक आहेत की ज्यावर भर दिला जाणार आहे आणि ज्याच्या माध्यमातून गंगा नदीचं जे काही प्रदूषण आहे ते आपण या ठिकाणी कमी करणार आहोत। त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे सांडपाणी शुद्धीकरण। जे काही शहरे गंगा नदीच्या काठावर वसली आहेत त्या शहरामधून मोठ्या प्रमाणावर घरगुती वापरासाठी वापरले जाणारे जे काही सांडपाणी आहे ते आपण काय करत आहोत, गंगा नदीमध्ये सोडत आहोत। मग हे जे सांडपाणी आहे या सांडपाण्याचे आपल्याला या ठिकाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून करायचे आहे आणि त्यानंतर ते पाणी आपण गंगा नदीमध्ये जर सोडले तर या ठिकाणी गंगा नदीचं होणारं जे काही प्रदूषण आहे ते नक्कीच कमी होईल। दुसरं आहे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, म्हणजे जी काही नदी आहे नदीचा जो काही सुरुवातीचा एरिया आहे त्या एरियामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही विकास प्रकल्प आहेत ते विकास प्रकल्पही या ठिकाणी आपल्याला हाती घ्यायचे आहेत। दुसरं म्हणजे जी गंगा नदी आहे गंगा नदीचा जो काही पृष्ठभाग आहे पृष्ठभागात जे काही पाणी आहे ज्या ठिकाणी जलपर्णी नावाच्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर नदी पात्राचं जे काही पाणी आहे त्याला दूषित करत आहे, मग नदीचं जे काही पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचीही या ठिकाणी आपल्याला स्वच्छता करायची आहे नमामि गंगे या कार्यक्रमांतर्गत। गंगा नदी ही जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून किंवा बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे। मग या ठिकाणी जैवविविधतेचेही संवर्धन करायचे आहे। गंगा नदीच्या तीरावर मोठ्या प्रमाणावर वनीकरणावर भर द्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेमध्ये गंगा नदी तिचे महत्त्व आणि तिचे जे काही प्रदूषण आहे या संबंधी जनजागृती खूप महत्त्वाची आहे। कारण जो काही कोणताही प्रोग्राम असू द्या, केंद्र सरकारचा असू द्या, राज्य सरकारचा असू द्या किंवा कोणत्याही लोकल बॉडीचा प्रोग्राम असू द्या तो तेव्हा सक्सेसफुल होईल जेव्हा लोकांमध्ये जनजागृती येईल। लोकांमध्ये जर जनजागृती आली तर नक्कीच कोणताही प्रोग्राम सफल झाल्याशिवाय राहत नाही। आणि शेवटीचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक सांडपाण्याचे जे काही निरीक्षण आहे ते निरीक्षण करणे आणि ज्या ज्या भागातून अशा प्रकारचे औद्योगिक सांडपाणी हे गंगा नदीच्या पात्रामध्ये सोडले जात आहे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि अशा प्रकारच्या पाण्यामुळे गंगा नदीचे प्रदूषण होणार नाही यासाठी प्रतिबंधित उपाय करणे, अशा प्रकारचे काही पिलर या ठिकाणी तुम्ही नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा हा जो उपक्रम आहे ज्याला आपण नमामि गंगे कार्यक्रम म्हणतो त्या अंतर्गत घेतले जाणार आहेत। पुढे जी न्यूज आहे ती न्यूज थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत, बातमी थोडक्यामध्ये। ते या ठिकाणी पहा, मणिपूरमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मागच्या काही महिन्यामधून। अशा प्रकारच्या ज्या काही न्यूज आहेत आपण वारंवार न्यूजपेपरमध्ये पाहिलेल्या आहेत। त्या ठिकाणी आजपासून संसदेचे जे काही पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये मणिपूरमध्ये जो काही हिंसाचार होत आहे त्या हिंसाचारावर चर्चा करण्याची तयारी या ठिकाणी केंद्र सरकारने दाखवली आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी जे संसदेचे पावसाळी अधिवेशन आहे या अधिवेशनाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जी आपली संसद आहे आपल्या संसदेचे वर्षातून 3 अधिवेशने बोलवली जातात। अधिवेशन बोलवणे म्हणजे काय, जी काही आपली संसद आहे या संसदेमध्ये जे काही देशामध्ये निवडून आलेले खासदार आहेत ते खासदार एकत्र येतात आणि त्यांची या ठिकाणी सभा होते। या सभेमध्ये ते विविध विषयावर चर्चा करतात।
मग या ठिकाणी जे मणिपूरमध्ये जो काही हिंसाचार आहे त्या हिंसाचारावरही या ठिकाणी ते चर्चा करणार आहेत. मग या ठिकाणी जी काही संसद आहे, आपल्या संसदेचे वर्षातून 3 अधिवेशने घेतली जातात, परंतु जे काही भारताचं संविधान आहे, भारताच्या संविधानामध्ये केवळ 2च अधिवेशनाचा उल्लेख आहे, ज्यामध्ये एक आहे पावसाळी अधिवेशन आणि दुसरं आहे हिवाळी अधिवेशन. आणि तिसरे जे अधिवेशन आहे ज्याचा उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला नाहीये ते आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, जे की प्रत्येक वर्षाच्या 1 फेब्रुवारीला होते. मग अशा प्रकारे या ठिकाणी जी काही आपली संसद आहे तिचे 3 अधिवेशन आहेत. एक आहे पावसाळी अधिवेशन, दुसरं आहे हिवाळी अधिवेशन आणि तिसरं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन. यामध्ये जे काही पावसाळी अधिवेशन आणि जे काही हिवाळी अधिवेशन आहे, केवळ या 2 अधिवेशनाचाच उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. हे जे पॉईंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. साईडला जी दुसरी न्यूज आहे ती तलाठी भरतीसाठी आहे. तर सर्वांना माहीतच असेल, महाराष्ट्रामध्ये 4644 पदांसाठी तलाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे जे फॉर्म भरण्याची ऑनलाईन डेट आहे ती आता समाप्त झाली आहे. मग या ठिकाणी 4644 जागांसाठी 11,50,265 अर्ज आले आहेत. मग या ठिकाणी जे काही TCS आहे, TCS कडून या ठिकाणी तलाठी पदभरतीसाठी परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी दररोज 50 ते 60 हजार जणांची या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल. म्हणजे या ठिकाणी जे काही परीक्षा आहेत त्या जवळपास 1 महिन्या या कालावधीसाठी चालतील आणि त्यानंतर जो काही निकाल असेल तो डिक्लेअर होईल. म्हणजे तलाठी या पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये वाढत चाललेली किंवा राज्यामध्ये वाढत चाललेली बेरोजगारीचे प्रमाण, त्याचबरोबर जी सरकारी नोकरी आहे, सरकारी नोकरीप्रती तरुणांचे किंवा समाजाचे असणारे आकर्षण, ही अशी विविध कारणे आहेत ज्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थी, पालक आणि जे काही इतर गट आहेत ते या ठिकाणी स्पर्धा परीक्षेकडे मूव्ह करताना आपणाला दिसत आहेत. पुढे जी न्यूज आहे ती जागतिक वारसा स्थळ या संबंधी आहे. न्यूज आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. न्यूज अशी आहे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून माहिती, महाराष्ट्रातील अनेक स्थळांचा समावेश. जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादी देशातील 52 स्थळे. तर या ठिकाणी पहा, जी काही जागतिक वारसा स्थळे आहेत, वारसा स्थळे म्हणजे आपल्याकडे आपले ताजमहल आहे, लाल किल्ला आहे किंवा जी महत्त्वपूर्ण अजिंठा, वेरूळ या लेण्या आहेत, हे जागतिक वारसा स्थळे आहेत. म्हणजे यांचं जागतिक महत्त्व आहे, ते आपली सांस्कृतिक धरोहर आहेत. मग हे जे असे जागतिक स्थळ आहेत त्यांचं संवर्धन होणे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ही जी वारसा स्थळे आहेत त्या स्थितीमध्ये आपण ट्रान्सफर केली पाहिजेत. म्हणजे त्यांनाही आपल्या इतिहासाविषयी माहिती घेता यावी, यासाठी या स्थळांचे संवर्धन किंवा पुनर्वसन करणे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग यासाठी जागतिक स्तरावर जागतिक वारसा स्थळांची एक यादी निर्माण केली जाते, जी यादी युनेस्को या संस्थेकडून केली जाते. युनेस्कोकडून अशा प्रकारे जगभरातील 1154 स्थळांची यादी बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतातील 40 वारसा स्थळांचा समावेश आहे. आणि या 40 वारसा स्थळामध्ये 52 स्थळे ही सांस्कृतिक वारसा संदर्भात आहेत, 7 स्थळे ही नैसर्गिक वारसा संदर्भात आहेत आणि एक जे स्थळ आहे ते मिश्र स्थळ आहे. या ठिकाणी क्वेश्चन असा बनू शकतो की भारताकडून जागतिक वारसा स्थळामध्ये भारतातील किती स्थळांचा समावेश आहे. हा पहिला क्वेश्चन. 40 स्थळांचा समावेश आहे. जो भारतातील एकूण 40 स्थळांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे, यामध्ये सर्वाधिक स्थळे हे कोणत्या गटामध्ये येतात? सांस्कृतिक गट, नैसर्गिक गट किंवा मिश्र गट. तर या ठिकाणी आपलं आन्सर असेल सांस्कृतिक या गटामध्ये भारतातील सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांचा समावेश झालेला आहे. या ठिकाणी जी काही यादी जी की युनेस्कोला पाठवली जाते, ती यादी बनवण्याचे जे काही कार्य आहे ते केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे केलं जातं. आणि या ठिकाणी जी यादी बनवली आहे ती युनेस्कोकडे पाठवली जाते आणि या ठिकाणी युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये त्या स्थळाचा समावेश करते. अशा प्रकारची ती प्रक्रिया आहे.
पुढे जी न्यूज आहे ती अर्थजगतामधून आहे. न्यूज अशी आहे, टाटाची गिगा फॅक्टरीसाठी ब्रिटनची निवड. आता टाटा ही जी कंपनी आहे तिनं गिगा नावाची फॅक्टरी निर्माण केली आहे. मग या ठिकाणी जी काही गिगा फॅक्टरी आहे ती गिगा फॅक्टरी स्थापन करण्यासाठी टाटा उद्योग समूहाने ब्रिटन या देशाची निवड केली आहे. हा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी जे पॉईंट आहे ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. गिगा फॅक्टरी ही कोणत्या उद्योग समूहाच्या मालकीची आहे, तर ती टाटा उद्योग समूहाच्या मालकीची आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. गिगा फॅक्टरी ही कोणत्या उद्योगासंबंधित आहे, तर जे काही इलेक्ट्रिकल मोटारी आहेत त्या मोटारीच्या ज्या काही बॅटरी आहेत त्या बॅटरीचे उत्पादन करण्यासंबंधी तो प्रकल्प आहे. आणि टाटाने अलीकडे त्यांची जी काही गिगा फॅक्टरी आहे ती ब्रिटन या ठिकाणी निर्माण करण्याचे ठरवले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे जो काही ब्रिटन देश आहे, ब्रिटन देशाच्या वाहन उद्योग क्षेत्रातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी अशा प्रकारची गुंतवणूक आहे. म्हणजे एका भारतीय कंपनीने जो काही ब्रिटन देश आहे, जो की एक प्रगत देश आहे, या देशामध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक केलेली आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते इन डिटेलमध्ये आपण केले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट्स या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला, आपल्या मित्रांसोबत आणि जे काही आपले गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी तुम्हाला शेअरही करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईबही करायचे आहेत. या संबंधित ज्या काही PDFs आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. आणि जी काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आज इथेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.